Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. ते संविधानाच्या विरोधात उगारलेले एक हत्यार. संघाचे सहसरकार्यवाहक अतुल लिमये यांचं वक्तव्य. झारखंड लोकसेवा आयोग पेपरफुटी आणि भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन. झारखंडमधील आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा. आंदोलक विद्यार्थ्यांशी अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे संवाद. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. एसआयटी स्थापनेबाबत कोर्टाच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे लक्ष. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आजही खडाजंगीची शक्यता. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची सकाळी बैठक. नीट पेपरफुटी प्रकरणावर आज फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयानं सुनावणी आधी न्यायमूर्ती बदलले. न्यायमूर्ती अजय गुप्तांकडे आता सुनावणीची धुरा. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आज ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यातून आज मंडल जनगणना यात्रा निघणार. जातनिहाय आणि स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी. विजय वडेट्टीवार मोर्चात सहभागी होणार. नाशिक शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरशी सर्वत्र चर्चा. छगन भुजबळांना पालकमंत्री करा अशा आशयाचे बॅनर झळकले. शहराध्यक्ष अंबादास खैरेंची शहरभर बॅनरबाजी. लोकशाहीत कोणीही मोठा नाही. नेत्यांची हुजूरगिरी करण्यापेक्षा जनतेची कामं करा. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा अधिकाऱ्यांना सज्जडतं. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा. 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. एफडीएच्या धडाकेबाज कारवाईनंतर दुभती जनावरं महागली. गाई म्हशींच्या किमतीमध्ये 15 ते 20% मोठी वाढ. मुन्हा जातीच्या चांगल्या म्हशीची किंमत तब्बल 2.25 लाखांपर्यंत. महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. रायगड सिंधुदुर्गसह विदर्भातीलही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 3 धरणांमध्ये 100% पाणीसाठा. खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण 100% भरलं. टेमघर धरण 95%वर. पुण्याची पाणी चिंता मिटली. मुंबईच्या 7ही तलावांमधील एकूण पाणीसाठा 90%च्या उंबरठ्यावर. शहरातील 10% पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी. एकाचा मृत्यू. सांडव्यामध्ये अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नामध्ये दुर्घटना. दोरीच्या साह्याने एका तरुणाची सुखरूप सुटका. पुण्याच्या महम्मदवाडीमध्ये दहशत माजवणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. नाना भानगिरे यांच्या ट्विटनंतर पोलिसांची कारवाई. भिवंडीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू तर पती जखमी. राहनाळ गावच्या हद्दीमधली घटना. सुदानमध्ये लष्कराचा भीषण ड्रोन हल्ला. दारफूर प्रांताच्या न्यायालयामध्ये 35 जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.